दापोली मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा, कारण या मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की रामदास कदमांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। हे रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं होतं। अगदी कमरेखालचे वार देखील या मतदारसंघावरून झाले होते। दापोलीमध्ये आपण बघतोय योगेश कदम यांना संभाव्य आमदार म्हणून शिंदे गटाकडून ते दापोली मतदारसंघ पुन्हा एकदा राखतील असं दिसतंय। दुसऱ्यांदा देखील योगेश कदमांना संधी दापोलीचे नागरिक देतील असं सध्या तरी दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून योगेश कदमांचं नाव पुढे आलेलं आहे। संजय कदम यांनी ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। निकराची अशी लढाई झाली होती आणि त्या ठिकाणी आपण बघतोय संजय कदम यांना मात्र इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो। अर्थातच हे संभाव्य आमदार आहेत, हा काही निकाल नाही। निकाल उद्या सामवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, परंतु सध्या संभाव्य आमदार म्हणून योगेश कदम यांचं नाव चर्चेत आहे। एक्झिट पोलच्या आकड्यानुसार योगेश कदम इथून निवडणूक जिंकू शकतात अशी शक्यता आहे, म्हणून संभाव्य आमदार हे योगेश कदम असल्याचं इथं दिसतंय। तर जनतेने योगेश कदमांना का कौल दिलाय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याकडून। अमोल, काय सांगाल, काय आहेत कारण योगेश कदम यांच्या विजयाची? दापोली मतदारसंघामध्ये या वेळेला 66.84 इतकं मताधिक्य झालेलं आहे आणि 2019च्या तुलनेमध्ये या मताधिक्यामध्ये वाढ झालेली आहे। दापोली मतदारसंघाचा जर विचार केला तर दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना अशीच लढत जी आहे ती पाहायला मिळाली। अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघामध्ये झालेली पाहायला मिळाली। या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम जे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या विरुद्ध युबीटीचे उमेदवार संजय कदम देखील आहेत आणि या दोघांमध्ये जे आहे ते अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळेल। मात्र या मतदारसंघामध्ये योगेश कदम हे नक्कीच बाजी मारून जातील। या मतदारसंघामध्ये सर्वाधिक चर्चेचा जो विषय राहिला तो पर्यटन आणि पर्यटनाच्या अनुषंगाने झालेला विकास, या गोष्टी ज्या महत्त्वाच्या राहिल्या। तर दुसरी बाजू जर महत्त्वाची पाहिली तर या मतदारसंघामध्ये कुणबी मताधिक्य हे सर्वाधिक आहे आणि कुणबी फॅक्टर हा कुणाला कौल देतो याकडे देखील जे उमेदवार आहे त्याची बाजू धरेल। मात्र योगेश कदम यांचा सध्या तरी या मतदारसंघामध्ये विजय मानला जातोय। संजय कदम यांनी कडवी झुंज दिलेली आहे या मतदारसंघामध्ये, परंतु योगेश कदम यांचा विजय जो आहे तो या मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला तरी निश्चित मानला जातोय।